विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी वाचायला शिकताय आणि आता तुम्ही नवीन नवीन शब्द सुद्धा इझिली वाचू शकताय. पण इंग्रजी वाचन ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे. जितकं इंग्रजी वाचनाची प्रॅक्टिस कराल तुम्ही तितके डेव्हलप व्हाल. सो आज तुमच्यासाठी एक पॅराग्राफ घेऊन आलोय, तुम्हाला वाचायचा आहे आणि वाचत असताना फक्त वाचायचं नाहीये, तर तो शब्द असा का वाचला, तिथे कुठला स्वर होता, कसा विचार करायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन. सो पहिला शब्द, हा शब्द खूप सोपा आहे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी वाचला सुद्धा असेल. प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक. एला आपण ॲ म्हणतो, आयला आपण ई म्हणतो. सो प्लॅस्टिक. हॅज, एला आपण ॲ म्हणतो आणि जो येस आहे, बरीच मुलं त्याला स, पण त्याचा स्ट्रॉंग उच्चार होतो तेव्हा आपण त्याला ज म्हणतो. हॅज. नाव. आता एक गंमत लक्षात ठेवा, जनरली ओ डब्ल्यू जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी येतो त्यावेळी आपण त्याचा आवाज ओ काढतो, जसा की सो, ब्रो, क्रो. पण काही शब्द असे आहेत ज्याच्यामध्ये ओ डब्ल्यूचा आवाज आऊ काढतो, जसं की नाऊ असेल, हाऊ असेल, काऊ असेल. सो असे शब्द तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. बिकम, व्हेरी गुड. येस. ड्रीडेड और ड्रेडेड. आता तुम्ही इथे हा शब्द काय वाचताय, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ए म्हणजे ई वाटेल ड्रीडेड, पण ए काही वेळा खास करून जेव्हा डी लागतो, जसं की ब्रेड असेल, थ्रेड असेल, तसा हा शब्द तुम्हाला वाचायचा आहे ड्रेड, ड्रेडेड. सो जनरली ईएला आपण ई वाचतो, पण ईएच्या पुढे जनरली डी आला की आपण जनरली त्याला ए वाचायचा, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता इथे बघा, हा इथे सफिक्स आहे. तुम्ही काय वाचलं? व्हेरी गुड. सबस्टन्स, सबस्टन्स. छान. पुढे. आता मोठा जेव्हा शब्द वाचायचा असेल, लक्षात घ्या, खूप काही अवघड असतं अशातला भाग नाही. हा सफिक्स आहे, त्याला काय वाचतात तुम्हाला माहिती आहे. रिस्ट्रिक्शन. आता तुम्ही काय चूक केली असेल, बऱ्याच जणांनी रला ई लागला, रे पण म्हटलं असेल. रेस्ट्रिक्शन. आर ईचा आवाज रे किंवा री अशा दोन्ही पद्धतीने होतो, लक्षात ठेवायचा. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे. सो रिस्ट्रिक्शन ऑन द. येस. प्रोडक्शन. प्रोडक्शन अँड यूज ऑफ. हे छोटे छोटे शब्द आहेत, दररोज वाचून वाचून तुम्हाला कळायला पाहिजे. हा शब्द रिपीट झाला, प्लास्टिक्स. हॅव बीन. येस. इनफोर्स्ड, इनफोर्स्ड, इनफोर्स्ड. वर्ल्ड. आता इथे लक्षात घ्या, बऱ्याच जणांना डब्ल्यूच्या जोडीला ओ आर आला, ओ आर आला म्हणजे आर कंट्रोल, अशा वेळी आपण त्याला वर्ल्ड. हा शब्द तुम्ही काय वाचला? तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी, काही जणांनी वीड वाचला असेल, पण ज्याला मॅजिक ही माहिती आहे त्याने हा शब्द काय वाचला असेल? वाईट. आता हा शब्द तुम्ही काय वाचताय? बी कॉज, बी कॉज. एयूला आपण काय म्हणतो? ऑ. बी कॉज. प्लास्टिक्स. डू नॉट, डू नॉट.
undergo, undergo. तुमच्यातल्या जर कोणी डला ER लागला डेअर वाचला असेल तर आर कंट्रोल ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे बघा, आता हा जो आहे ना हा सफिक्स आहे, सॉरी प्रेफिक्स आहे, आणि प्रेफिक्सचा आवाज हा तुम्हाला पाठांतर पाहिजे. जसं की तुम्ही BIO ला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. बायो, BIO म्हणजे बायो, बायो म्हणजे जैविक, आणि हे असे प्रेफिक्स तुम्हाला पाठांतर पाहिजे. येस, डी. आता ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की नाही मगाशी, की ई आला सुरुवातीला की तुम्ही ए किंवा ई असं काहीही वाचू शकता. सो डी ग्रेडेशन. सो हा हे जे दोन्ही ए आहेत ते लॉंग साऊंड आहेत, सो त्यांना तुम्हाला ए वाचायचं आहे, डिग्रेडेशन. आता हे का वाचायचं याची उत्तर ऑलरेडी मी अनेक व्हिडिओज मधून दिलेले आहेत, की सफिक्सच्या अगोदरचा ए हा आपल्याला नेहमी आ वाचायचा नसतो, ए वाचायचा असतो. सो बायोडिग्रेडेशन. आता हा शब्द तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल, लाईक. मॅजिक ई, जसा हा वाईट तसा हा लाईक. अदर, हा शब्द रिपीट झाला. सबस्टन्सेस. द वन टाइम, इथे सुद्धा मॅजिक ई आलेला आहे, तिच्या जोडीला आय. टाइम. यूज अँड. आता इथे बघा OW पाठीमागे आला, इथे दिसतोय तुम्हाला मगाशी आला होता. आता ह्याला आपण नाव म्हटलं म्हणजे ह्याला आपण थ्रो म्हणणार का? नाही, तर ह्याला आपण म्हणणार थ्रो. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की OW आला की जनरली त्याचा आवाज आपण ओ काढतो. सो थ्रो. अवे. आता इथे सुद्धा लक्षात घ्या, जेव्हा AY शेवटी येतं, OW ला ओ म्हणतो तसं AY ला आपण ए म्हणतो. जसं की व ला AY लागला, वे, अवे. सो बरीच मुलं अवाय वाचायला जातात. AY पाठीमागे लागला की त्या AY चा आवाजच आपल्याला ए काढायचा आहे. अवे. प्लास्टिक्स. सच ॲज. आता इथे पण तुम्ही नाही तुम्हाला माहिती असलं तरी चालेल, पण पॉली हा एक प्रकारे प्रेफिक्स आहे, पॉली. आणि हा ई मॅजिकीच्या जोडीला आलाय. सो पॉली थीन, पॉलिथीन. बॅग्स अँड फूड. व्हेरी गुड. आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय? पला ए लागला प्या, कला ए लागला के, पॅके. आता इथे जी ला ING लागलाय. तुमच्यातले बरेच जण गिंग वाचतील. पॅकेजिंग, पॅकेजिंग. कारण हा जो जी आहे तो आपण ज सारखा वाचतो. आता तुम्ही म्हणणार जीच्या पुढे जेव्हा जनरली हा छोटा शब्द असताना पॅकेज शब्द होता, म्हणजे इथे ई होता. सो जीच्या पुढे ई लागला की त्या जीचा आवाज आपण ज काढतो. हॅज अ. आता हा शब्द तुम्ही कसा वाचणार? सी री अस, सिरियस. हा शब्द तुम्ही कसा वाचणार? सी री अस. OUS हा अस वाचायचा आहे आपल्याला, लक्षात आलं? इम्पॅक्ट, इम्पॅक्ट ऑन द. आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय? इन्वायरमेंट, इन्वायरमेंट. एनिमल्स, and our health, health. सो आय होप आजचा हा जो
छोटासा पॅराग्राफ होता तो तुम्ही छान पद्धतीने वाचला असाल आणि जर तुमच्या काही वाचताना चुका होत असतील तर काळजी करायची गरज नाहीये. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तुम्ही तितके त्याच्यामध्ये मास्टर व्हाल. सो आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.